मस्साजोग सध्या संपूर्ण देशभरात चर्चा आहे ते बीड मधील मस्साजोगची। काल रात्री संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी सरकारला इशाराच दिला। उद्विग्नतेच्या भावनेतून त्यांनी स्पष्टपणे म्हटलं की जर वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आला नाही किंवा त्याला 302 च्या गुन्ह्यात आरोपी केलं गेलं नाही तर मी गावातल्या मोबाईल टॉवरवर चढून स्वतःला संपवणार। काल टॉप न्यूज मराठीनं या संदर्भातला विषय लोकांसमोर जनतेसमोर मांडला होता आणि सरकारला जेवढं काही जागं करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न देखील केला। आज सकाळपासूनच संपूर्ण मस्साजोगमध्ये सगळे गावकरी ग्रामस्थ एकवटलेले आहेत। तुम्ही जे समोर टीव्ही स्क्रीनवर पाहताय त्यात जो मोबाईल टॉवर दिसतोय हाच तो मोबाईल टॉवर। आता मकोका लावून दाखवा पावर अशी म्हणायची वेळ आली आहे। संतोष देशमुख आज याच मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन करणार आहेत। नवे त्यांनी तर निर्वाणीचाच इशारा दिलाय की मी स्वतःला संपवणार। संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांवर ही अशी वेळ का यावी? आज मस्साजोगकडे सगळेच ग्रामस्थ महाराष्ट्रातली जनता अक्षरशः असे डोळे वाट लावून पाहतीये की कुठेतरी संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळेल। आणि तिकडे आज त्याच वाल्मिक कराडला केज कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे का तर त्याची पोलीस कोठडी संपतीये म्हणून। 31 डिसेंबरला शरण आलेला हाच वाल्मिक कराड या गेल्या 14-15 दिवसांमध्ये वाल्मिक कराडचे सगळे कारनामे एका मागोमाग एक उघड होत आहेत। त्याच्या सोबतच्या सगळ्या आरोपींवर मकोका लावण्यात आला पण वाल्मिक कराड अजूनही खंडणीच्या गुन्ह्यात आहे। वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आला नाही, त्याला 302 च्या गुन्ह्यामध्ये दाखल करून घेण्यात आलेलं नाहीये आणि त्यांनी केलेली कृष्णकृत्य एक एक करत बाहेर पडत आहेत। आज मस्साजोगमध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील देखील धनंजय देशमुख यांची भेट घेणार आहेत, त्यांची समजूत काढणार आहेत। सकाळपासून सगळं गाव एकवटलेलं आहे। त्या ठिकाणी धनंजय देशमुख यांची समजूत काढतात की असं करू नका, स्वतःला संपवण्याचा प्रयत्न करू नका। आंबेडकर चळवळीतील नेते आनंदराज आंबेडकर हे देखील त्या ठिकाणी दाखल झालेत। बीडचे खासदार बजरंग सोनावणे हे देखील मस्साजोगला सकाळी पोहोचलेले आहेत। त्याचं कारण हेच की धनंजय देशमुख यांनी टोकाचं पाऊल उचलू नये। आम्ही सगळे प्रयत्न करतोय, कोणत्याही परिस्थितीत वाल्मिक कराडला कठोरात कठोर शिक्षा व्हायला पाहिजे, त्याच्यावर मकोका लागला पाहिजे आणि वाल्मिक कराडला 302 च्या गुन्ह्यामध्ये आरोपी केला पाहिजे। अंजली दमानिया यांनी देखील दावा केलेला आहे, मागणी केलेली आहे की या वाल्मिक कराडला मकोका लावाच। काल आपण टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून सरकारला आवाहन केलं होतं की मायबाप सरकार, मायबाप जनतेकडे कधीतरी पहा ना। या जनतेला नेमकं काय अपेक्षित आहे? या जनतेची एवढीच इच्छा आहे की संतोष देशमुख खून प्रकरणातील, हत्या प्रकरणातील, हत्याकांडातील सगळ्या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करणं अत्यंत गरजेचं आहे। पण जो म्होरक्या आहे त्या म्होरक्यालाच वाचवलं जात आहे। जो म्होरक्या आहे त्याला वाचवण्याची संधी दिली जाते। ही कशासाठी आणि का नाही संतोष देशमुख यांचा कुटुंबीय उद्विग्न होणार, आक्रमक होणार? काय म्हणाले आठवते काल आपल्याला धनंजय देशमुख? माझा भाऊ उद्या मला म्हणेल बरं झालं तू स्वतः संपला, नाही तर माझ्यासारखं इतरांकडून तुला तशा पद्धतीनं मरण आलं असतं। आणि हे जर आरोपी पुन्हा या आरोपातून सुटले, या गुन्ह्यातून सुटले तर तेही माझा खून करतील अशी भीती देखील धनंजय देशमुख यांनी व्यक्त केली आहे। अहो, ज्या बीडमध्ये एका मागोमाग एक खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण, खंडणी असे प्रकार घडत असतात, त्याच बीडमध्ये आज ज्या कुटुंबाला हकनाक या सगळ्या खंडणी बहात्तरांचा त्रास झाला, आपला माणूस गमवावा लागला, त्याच कुटुंबावर आज वेळ आली आहे स्वतःला संपवण्याची। का? काय चूक होती हो संतोष देशमुख यांची? आपल्याच गावातील एका माणसाला कोणीतरी मारहाण करतंय, ते सोडवण्यासाठी गेलेल्या या व्यक्तीला आज तुम्ही अक्षरशः संपून टाकलं।
प्रत्येक व्यक्ती आज न्यायाची भूमिका मांडतोय. प्रत्येक व्यक्ती आज असंच म्हणते काही झालं तरी संतोष देशमुख यांच्या घरातल्या प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे. संतोष देशमुख यांच्या मुलीला, संतोष देशमुख यांच्या मुलाला, संतोष देशमुख यांच्या पत्नीला, संतोष देशमुख यांच्या आईला, संतोष देशमुख यांच्या भावाला, सर्वांना न्याय मिळाला पाहिजे. आज केस कोर्टामध्ये या वाल्मिक कराडला सादर केलं जाणार आहे. इतके दिवस तो आत आहे, पण तपासात काय चाललंय, सीआयडी एसआयटी काय करतीये याची एक ओळ सुद्धा या संतोष देशमुख कुटुंबियांना समजत नाही, त्यांना कळवली जात नाही. नेमका तपास कुठपर्यंत आलाय माहित नाही. अहो नेमकं चाललंय तरी काय. आरोपी अटक होत आहेत, कोठडी मिळते, परत कोर्टात हजर करतात, परत कोठडी मिळते. तपासाची तुमची भूमिका चालू आहे हे सगळं मान्य आहे, पण या तपासामध्ये नेमकं काय घडतंय, चौकशी कुठपर्यंत आली आहे याची उत्तरं या जनतेला सरकार कधी देणार. आज ते धनंजय देशमुख जर त्या टॉवरवर चढले आणि उद्या जर काय बरं वाईट झालं तर सरकार कुणाला तोंड दाखवणार. जबाबदारी आहे सरकारची. भले तुम्ही पोलीस बंदोबस्त वाढवला असेल, भले तुम्ही त्या गावाला छावणीचं रूप दिलं असेल, पण त्यांच्या घरातला छावा गेला, त्यांच्या घरातला एक करता करविता गेला, या गावाचा मसीहा गेला. होय मसीहा म्हणतोय मी. संतोष देशमुख मस्सा जोगचे मसीहा होते. सेवाभावी वृत्तीचा असलेली व्यक्ती खंडणी बहात्तरांविरुद्ध आवाज उठवते तर तुम्ही त्याचा आवाजच कायमचा बंद करता. असे किती सरपंच मारले असतील, अशा किती व्यक्ती संपवल्या असतील ज्याची कुठे नोंद नाही. नवीन एसपी आलेले आहेत, नवनीत कावत यांच्याकडून अपेक्षा आहेत बीड जिल्ह्याला की काही करा, पण या सगळ्या आरोपींना जबरात जबर शिक्षा द्या. एसआयटी सीआयडी एवढी मोठी यंत्रणा. हो लाज वाटली ज्या दिवशी वाल्मिक कराड सीआयडीला शरण आला. 19 दिवस सीआयडी तपास करत होती, पण त्या सीआयडी ऑफिसच्या दारात वाल्मिक कराड मोठ्या थाटात, रुबाबात आणि धाकात उतरला होता. आपण विसरता कामा नये. त्याच्या आधी प्रतिक्रिया टाकून मीडियावर मी तवसळ तर अटकपूर्व, आठवा तो शब्द, म्हणजे इथपर्यंत तुमची बोलण्याची मजल जाते. आज तुम्ही कोठडीत आहात, मला असा आजार आहे, मला तसा आजार आहे म्हणून उपचाराची भाषा करता तुम्ही. आपण जेव्हा त्याला मारलं जात होतं ना संतोष देशमुखला, तेव्हा तो पाणी मागत होता, बाबांनो मला मारू नका, मी गावातल्यांना पण सांगणार नाही, घरातल्यांना सांगणार नाही, कोणाला नावं सांगणार नाही. कोणी ऐकलं नाही त्याचं. आज का वेळ आली आहे, प्रत्येक घरातली व्यक्ती आज संतोष देशमुखाच्या घरातल्या व्यक्तीशी निगडीत आहे. हक्क मागतीये, न्याय मागतीये. प्रत्येकाला असं वाटतंय की कुठे ना कुठेतरी आज सगळ्या आरोपींना शिक्षा होईल, पण हे तर हिमनगाचं टोक आहे फक्त. या वाल्मिक कराडच्या पलीकडे आणखी काहीतरी दडलेलं आहे, ते कधी बाहेर येणार त्याबद्दल मंत्री बोलायला तयार नाहीत. काय झालं की फक्त चौकशी नावावर ढकलून मोकळे. चौकशी सुरू आहे, अजून नाव यायचं आहे, त्याशिवाय चौकशी कशी करायची. अरे सर्वसामान्य जनता कुणापुढे दाद मागणार, कुणाला प्रश्न करणार याची उत्तरं तुम्हालाच द्यावी लागतील. अख्खं गाव जमलंय त्या मस्साजोग मध्ये. आत घरात कोण नाही. मोबाईल टॉवर जो आहे ना तिथला मस्साजोगचा, तो संतोष देशमुख यांच्या घरापासून अवघ्या 2 मिनिटाच्या अंतरावर आहे. 250 ते 300 फूट उंच असलेला टॉवर तुम्ही बघताय. त्या ठिकाणी आंदोलन चालू आहे. सगळी माणसं जमलेली आहेत. कशासाठी? जो या गुन्ह्यामध्ये मूळ म्होरके आहे, मूळ आरोपी आहे, मुख्य आरोपी आहे, त्याला तुम्ही त्या गुन्ह्यात घेतलंच नाही. त्याच्यावर तुम्ही मकोका लावलाच नाही. आणि भाषा काय, आम्ही एकालाही सोडणार नाही, एकालाही सोडणार नाही. पहिले धरा, त्या कृष्णा अंधेला धरा. पहिले सोडल्यावर धरता येतं ना, का धरल्यावर सोडता येतं? अजून कृष्णा आंधळे सापडे ना. 34वा दिवस. 23-24 वर्षाचं पोरग ते तुम्हाला गुंगारा देत फिरतय. सीआयडी, एसआयटी, स्थानिक पोलीस. अहो कुठवर विश्वास ठेवणार आपण यंत्रणेवर, आणि किती विश्वास ठेवायचा? या विश्वासा खातर आज 34वा दिवस उजाडला, अजून कशात काय नाही. त्या विष्णू चाटे,
त्याचा अजून मोबाईल सापडत नाही आणि म्हणतोय मला आठवना. अरे पोलिसाच्या गिरणीचा पट्टा बघितला, 3rd डिग्री लागली की सगळं भला भल्यानं आठवतं. मागचा जन्म सुद्धा आठवत असेल. त्याला मोबाईल आठवना, मोबाईल कुठे टाकलाय आठवेना. आपण केवळ या सगळ्या गोष्टींवर चर्चा करण्यापेक्षा संतोष देशमुख कुटुंबियांना न्याय कसा मिळेल याकडे आता सगळ्या महाराष्ट्रानं एकवटून लक्ष द्यायला पाहिजे. प्रत्येक जणाची ही इच्छा आहे, काही झालं तरी महाराष्ट्रामध्ये आता जो काही सगळा म्हणजे अक्षरशः बाजार झालेला आहे, प्रत्येक जण फक्त हीच अपेक्षा करतोय की काही होऊ देत, पण या संतोष देशमुखाच्या जे कोण गुन्हेगार आहेत त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये अटक व्हायलाच पाहिजे. धनंजय देशमुख यांनी आरोप केलेला आहे, सीआयडी अधिकारी तपासाचीच माहिती देत नाहीत. हत्येच्या 1 महिना आधीच वाल्मिक कराड, विष्णू चाटेकडून संतोष देशमुख यांना जीवे मारण्याची धमकी आली होती. अश्विनी जगताप यांचा सीआयडी कडे जबाब आहे. अश्विनी देशमुख यांचा सीआयडी कडे जबाब आहे. मग 1 महिना आधी जर यांना धमक्या येत होत्या संतोष देशमुखांना, मग 1 महिना तिथले पोलीस अधिकारी काही झोपले होते का? काय नाही त्याच वेळी त्या विष्णू चाटेची चौकशी केली, त्या वाल्मिक कराडची चौकशी केली. बाबा तुम्ही काय धमक्या देताय संतोष देशमुखाला म्हणून? प्रकरण कुठलं आहे? अवधा. मे महिन्यापासून हा सगळा प्रकार चालू आहे. जी काय तिथं विंड एनर्जी तयार होणार आहे त्यासाठी मत्स्योद्योग मध्ये जो काय प्रकल्प टाकला जाणार आहे त्यासाठी त्या कंपनीकडून पैसे मिळावेत, पैसे उकळता यावेत म्हणून तुम्ही तिथं जाऊन थेट त्या अधिकाऱ्यांना, प्रकल्प कर्मचाऱ्यांना धमकावता, त्यांच्या जीवाशी खेळता, अपहरण करता, त्यांना मारहाण करता. अहो फिर्याद दिली तरी घेत नाहीत, जबाब नोंदवत नाहीत, तक्रार नोंदवून घेत नाहीत. हे कसलं राज्य आहे? काय माफिया राज आहे का बीडमध्ये? बीड काय वेगळा आहे का महाराष्ट्रापेक्षा? सगळ्यांना कायदा नियम सारखा ना. मंत्री असो नाही तर आणखी कुणी असो, काय फरक पडला? गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना हा जबाब महाराष्ट्राच्या जनतेने विचारला पाहिजे की तुम्ही दस्तूर खुद्द गृहमंत्री असून मुख्यमंत्री देखील आहात. तुमचं विधिमंडळातलं भाषण आजही सगळ्यांना आठवत आहे. कोणीही असो एकालाही सोडणार नाही. मग वाळू माफिया, राख माफिया, आणखी कोणीही संघटित गुन्हेगारीतला असो, मकोका लावल्याशिवाय राहणार नाही. मग कसली वाट बघताय वाल्मिक कराडवर मकोका लावण्याची? अहो त्याला हात घेतला ना तर पोपटासारखा बोलता येईल, बोलल तो. कारण की त्याच्याकडे जे काही दडलंय ना ते भरपूर आहे. कधी मशीन हार्वेस्टिंग म्हणजे ऊस तोडणी यंत्र मालकांना धमकावून, दरडावून, त्यांना फूस लावून त्यांच्याकडनं तुम्ही पैसे उकळता, पीक विम्याचे पैसे लाटता, खून, दरोडा, खंडणी, खुनाचा प्रयत्न, खोटे चार्जशीट दाखल करता, लोकांना धमकावता, मतदान केंद्रावर काय बार मारता, फायरिंग करता, लोकांना मारहाण करता, मतदान करून देत नाही. अहो ही कुठली पद्धत आहे? का बिहार आहे का? किती दिवस झाले एकच बोलतोय आपण, बीडचा बिहार झालाय, बीडचा बिहार झालाय. अहो बिहार झाला नाही, बिहार केला यांनी. कुठे बीड, कुठे बिहार? मी मागं पण म्हणलो होतो एका जरी आपल्या शरीराला, एखाद्या अवयवाला गँग्रीन झालं आणि जर लक्ष दिलं नाही तर पुढे काय होतं सगळं माहिती आहे. संपूर्ण शरीरामध्ये विष पसरते. आता हे लचके तोडणारे बीड मधले जे गँग्रीन झाले ना बीडला, हे जे सगळे जे आहेत वाल्मिक कराड त्याची पंटर कंपनी, या सगळ्यांचे लचके तोडले पाहिजेत. यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये सोडता कामा नये. आणि हीच तर मागणी संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची आहे. त्यांचं काय चुकतंय? इतके दिवस झाले न्याय नाही. आता टॉवर जवळ नागरिकांची गर्दी सुद्धा जमायला सुरुवात झाली. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त. म्हणजे प्रश्न हाच उरतो की जोपर्यंत जनता जन आक्रोश करत नाही, संतोष देशमुख कुटुंबीय आक्रमक होत नाहीत, तोपर्यंत आम्ही फक्त हाताची घडी घालून आणि मग असं करणार आहे का? टॉवरवर चढणार का? बरं पाठवा पोलीस बंदोबस्त.
अरे ते का टॉवरवर चढतायत, त्यांच्या मागण्या काय आहेत याकडे लक्ष द्या की. 34 दिवस होऊन सुद्धा जर सरकारला अजूनही असं वाटतंय की त्या वाल्मिक कराडवर मकोका लावायचा का नाही याच्यावर विचार करत असेल तर काय अवघड आहे सगळं. अहो जनतेला अपेक्षा हीच आहे की आता कुठेतरी महाराष्ट्रात सुदिन येतील, अच्छे दिन येतील, चांगलं बघायला मिळेल काहीतरी. 5 वर्ष स्थिर सरकार दिलंय अख्ख्या महाराष्ट्राच्या जनतेनी. अहो सरकार स्थापन झालं रे झालं की इकडे बीडचं प्रकरण निघालं आणि तिथून जी काय म्हणजे सरकार आणि ते बीड याच्यात मध्ये अख्ख्या महाराष्ट्रात ना तुम्ही कुठल्याही पेपरचं पान उघडा, कुठलंही चॅनेल उघडा, कुठलंही चॅनेल बघा, सोशल मीडिया बघा, तुम्हाला या बीडच्या प्रकरणाशिवाय दुसरं काहीच सापडणार नाही. आणि केंद्रबिंदू कोण? तो वाल्मिक कराड. किती दिवस त्या वाल्मिक कराडचं नाव घ्यायचं, त्यांनी केलेले सगळे कारनामे पुढे येत आहेत, आम्ही आपल्या जनतेसमोर मांडायचं, जनतेने त्याच्या करायचं, अरे वाईट आहे, हे योग्य नाही आहे, याला शिक्षा द्या असं म्हणायचं आणि गप्प बसायचं. सरकारची भूमिका काय आहे ना हे पहिल्यांदा सरकारने क्लिअर करायला पाहिजे. वाल्मिक कराडवर मकोका का लावला जात नाही त्याची कारणं समोर आली पाहिजे. याच्या आधी देखील त्याच्यावर कितीतरी गुन्हे दाखल होते. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांची नार्को टेस्ट करा अशी मागणी तर आनंदराज आंबेडकरांनी केली आहे. होय करायलाच पाहिजे, त्याशिवाय या घडाघडा बोलणार नाहीत. अरे महाराष्ट्र पोलिसांना चळाचळा कापणारे आरोपी आज यांची तोंड बंद आहेत. कशासाठी? काय दबाव आहे का कोणाचा? का ह्यांच्या तोंडातून भलतच काय ते नाव येईल आणि मग त्याचा त्रास होईल सरकारला म्हणून? अहो कधी निपक्षपातीपणे तुम्ही अहो सरकार जनतेचं आहे, जनतेने दिलेलं सरकार आहे, जनतेचे सेवक आहात आपण. जनता मालक आहे, भाषणं तुमची काढून बघा. जनता मालक आहे, आम्ही जनतेचे सेवक आहोत, हे तुमची भाषणं. आणि उत्तर काय तुमची? नाही चौकशी चालू आहे, अजून नाव यायचंय, मग आम्ही सोडणार नाही, मग आम्ही त्यांना अटक करू आणि काही झालं तरी आम्ही तुमच्या पाठीचे आहोत. अहो या सगळ्या बुळबुळीत उत्तरांचा आता कंटाळा आला. 34 दिवस त्याचं वय पण नाही तेवढं ते पोरग बोंबलत फिरते ते कृष्ण आंधळे. अजून सापडा ना तो कुठं आहे, त्याचं तो कोण नावच काढत नाही. 10 दिवस द्या लोक नाव विसरतील अशी परिस्थिती आहे. पाठ झाली या सगळ्या आरोपींची नावं, पण यांनी काय उद्योग केले त्याच्याकडे मात्र पाठ फिरवताय तुम्ही. इथे सुदर्शन घुलेन, ते प्रतीक घुलेन वाढदिवस होता आणि मग माझ्या वाढदिवसाला इगो हट झाला आणि मग म्हणून आम्ही त्याला मारला. अरे ही काय भाषा आहे? हे मोक्कारपंथीवाले सगळे घ्या ना, ठोका ना यांना, लावा 3rd डिग्री. बघा कसे घडी गडागडा बोलतात ते, कोण कुठं कुठं काय कसं दडलंय, कुणाच्या मोबाईल मधून कुणाचा व्हिडिओ कॉल केला, कुणाला कॉल केला, कुणी बघितला, येईल सगळं बाहेर. अहो पोलिसांनी आरोपीकडून कसं वधून घ्यायचं हे आम्ही पोलिसांना शिकवण्याची गरज नाही, महाराष्ट्र पोलिसांना शिकवण्याची अजिबातच गरज नाही. आज महाराष्ट्र पोलिसांच्या जीवावर महाराष्ट्रातील प्रत्येक जनता ना सुरक्षित महसूस करते स्वतःला. पण हे वाक्य आता आम्ही काय घाबरत बोलायचं का? आता कदापक्या पावलाने बोलायचं. कधीतरी आपली हिम्मत, आपली ताकद या जनतेसाठी वापरा. आता तर एक लेटेस्टच न्यूज आली आहे. गावकरी म्हणतात धनंजय देशमुख यांनाच गायब केलंय. सकाळपासून धनंजय देशमुख कुठे हेच माहित नाही असा आरोप केला जातोय. आता सकाळी आपण बघितलं त्यांना, एकच तर सगळे ग्रामस्थ बसले होते तिथं, आपल्याला धनंजय देशमुख सापडले, पण नंतर कुठे आहेत? अहो चाललंय काय? जनता ज्यांच्याकडे न्याय मागतेय ना त्यांनी अक्षरशः न्यायदानाचं काम करावं. या वाल्मिक कराडला आज तुम्ही केस पोलीस ठाण्यात नेता, केस कोर्टात नेताय ना, आज काहीतरी करून दाखवा सरकारची पावर. मोबाईल टॉवर धनंजय देशमुखांनी तुम्हाला दाखवला, आता सरकारनं त्या वाल्मिक कराडला मकोका लावून आपली पावर दाखवावी. कारण की आतापर्यंत बीडमध्ये 1-2 घटना नाही तो बऱ्याच घटना घडल्यात. किती दिवसांपासून हेच चालू आहे. बीडचे माजी कलेक्टर सदानंद कोचे यांची या स्टॉप न्यूज मराठीने इंटरव्ह्यू केला होता. त्यावेळी ते म्हणाले होते जेव्हा मी ऑफिसमध्ये जायचो ना तेव्हा माझ्या ब्रीफकेस मध्ये
कायम लोडेड रिव्हॉल्वर असायची. कलेक्टर घाबरत होता. तर आपण तर कोण आहे सर्वसामान्य जनता? त्यांना विचारलं मी का, ते म्हणले स्थानिक गार्ड्सवर पोलिसांवर माझा विश्वास नव्हता, माझ्यावरच विश्वास आहे. आता काय बोलणार? अशी जर परिस्थिती त्या बीडमध्ये, एवढी दहशत. या बीडचं नाव खराब करण्यात काय सर्वसामान्य जनता आहे का सामील? अहो 6 लाख लोक दरवर्षी बीडमधून मायग्रेट होतात. कशासाठी माहितीये? 6 लाख लोक कशासाठी मायग्रेट होतात? अहो ऊस तोडणी कामगार आहेत, करणार काय? घर चालवायचं आहे, घरातल्या प्रत्येकाचं पोट चालवायचं आहे, सांभाळायचं आहे, उदरनिर्वाह करायचा. आम्ही ऊस तोडला ना तर घरात त्यांना 2 घास मिळतील खायला. पण आम्ही जर घरात हातावर हात ठेवून बसलो ना, पोरं उपाशी मरतील आमची. यासाठी 6 लाख लोक दरवर्षी मायग्रेट होतात बीडमधनं. पोरीबाळी सुद्धा लहान सहान घरात ठेवता येत नाहीत, मग लग्न लावून दिली जातात. त्यामुळे बालविवाहाचे प्रमाण वाढतात. का तर पोरीबाळी उघड्यावर ठेवून कुणाच्या जीवावर घरात एकट्या सोडणार. हे असले सगळे उपटसुंब तिथं वाल्मिक कराड त्यांची गुंडपुंडशाही, यांच्या जीवावर, यांच्या संरक्षणावर. काय तो गोट्या गित्ते, काय वेगळाच दावा त्याच्याबद्दल झालाय. काय म्हणे, तर वाल्मिक कराडला जेव्हा बीड मध्ये नेलं जात होतं पोलीस ताफ्यामध्ये, तेव्हा त्याचा पाठलाग हा गोट्या गित्ते करत होता. आणि हा काय कारनामा करतो? घरात जातो, धमकावतो, पोरींना उचलून बाहेर नेतो आणि मग नेऊन परत घरात फेकतो. अरे हा गोट्या गित्ते. काही गुन्हे दाखल आहेत त्याच्यावर. हाच तू गोट्या गित्ते ज्यांनी संत तुकारामांची जी देऊ आहे ना, तिथून मुखवटा चोरला होता चांदीचा. मुख्य आरोपी त्यातला अपट्या, तडीपार झालेला गुन्हेगार. बीड मधल्या जवळपास प्रत्येकाकडे जो कट्टा आहे ना, त्याचा पुरवठादार हाच आहे. अशा देखील गुन्हा त्याच्यावर दाखल आहे. कितीतरी कारतूस आणि बंदुका त्याच्याकडनं जप्त झाल्या. अजून त्या गोट्या गित्तेला ताब्यात घेतलेलं नाहीये. माध्यमं नुसती आम्ही फक्त माहिती द्यायच्या, लोकांपर्यंत पोहोचवायच्या, लोकांनी बघायच्या, त्याच्या पलीकडे कारवाई होतच नाही. अहो कारवाईला एवढा वेळ का? वैतागलं संतोष देशमुखांचं कुटुंब, उद्विग्न झालं, संताप आला. आता भावना बाहेर आल्या. सगळे नेते मंडळी सांगतायत बीड मधली, अरे ह्या वाल्मिक कराडला ज्या 302च्या गुन्ह्यात घा, मकोका लावा, त्याची सगळी प्रकरणं बाहेर काढा, सगळे धागे वगैरे सापडतील, लागे बांधे सापडतील. पण कोणी काय करत नाही. अटक केली आहे ना पोलीस कोठडीत. अरे केवळ अटक करून नाही चालणार. चौकशीचा जो काही भाग पुढे यायला पाहिजे, नेमकं काय झालंय सर्वसामान्य जनतेला कळायला पाहिजे ना. विधानसभेचं अधिवेशन असो किंवा विधिमंडळाचं अधिवेशन असो, आम्हाला सगळ्यांना बघायला मिळतं काय कोण कुठले मंत्री काय म्हणतात ते. पण CID SIT काय तपास करते या प्रकरणामध्ये, याचं साधं प्रेस रिलीज तरी 2 ओळींचं येऊ देत. हा या प्रकरणात हे घडलं, या प्रकरणात ह्याला इथपर्यंत नेलेलं आहे, तिथपर्यंत नेलेलं आहे, हे सापडलेलं आहे. भले तपासाचा भाग सांगू नका, पण सर्वसामान्यांना न्याय मिळतोय या प्रकरणात हे कळण्यासाठी तरी काही ना काहीतरी माहिती द्या ना. ते कधी मिळणार? नुसतं आम्ही पालकमंत्र्याचा खेळ खेळत बसलोय. पालकमंत्री कसले आहेत? सगळे मालकमंत्री. मी काल बोललोच होतो. जिल्हा ताब्यात ठेवायचा असेल, आपला वरदहस्त ठेवायचा असेल, निधी मिळवायचा असेल, तर पालकमंत्री बनावं लागतं. अहो किती हाव आहे तुमची अजून या नेते मंडळींची. आमदार झालं की मंत्री व्हायचंय, मंत्री झालं की पालकमंत्री व्हायचं. अरे किती हाव. अरे कुठे घेऊन जाणार राव हे सगळं? 141 हार्वेस्टर यंत्र मालकांना गंडवलं या वाल्मिक कराडनी. एक माणसं पुढे यायला लागलीत. नांदेड, धाराशिव, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, एकाला सुद्धा सोडला नाही यांनी. सगळं प्रकरण बाहेर आलंय. पण त्या हार्वेस्टिंग यंत्र मशीनवर जे काही घडलंय ना, त्या गोष्टीवर मी खुलासा करणार आहे लवकरच. त्याच्यावर टॉप न्यूज मराठीवर लाईव्ह घेऊन येणार आहे.
कसा गंडा घातला गेला, काय घडलं नेमकं त्या प्रकरणामध्ये? वाल्मिक कराड हा जर तुम्हाला स्पष्टपणे समोर आरोपी दिसतोय, त्यानं या सगळ्या प्रकरणामध्ये उद्योग केलेले हे दिसतंय, तर त्याच्यावर मकोकाची कारवाई व्हायला पाहिजे. त्याच्यावर जे काय आरोप आहेत ते आरोप सिद्ध होण्यासाठी तो जास्तीत जास्त कसा कोठडीमध्ये राहील, त्याचा कसा तपास करता येईल या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत. कुठे आहे तो शिवलिंग मोराळे? नुसती गाडी जप्त करताय त्याची. कुठे आहे ती बाकीची दोघं, ती वाय बसे फी बसे? नोटीस देऊन नोटीस दिलं सोडून. अरे पैसे पुरवले त्यांनी, तपास कामात अडथळा आणला, काय काय उद्योग केलेले आहेत, घ्या ना रिमांड मध्ये. अजून बरीच आहे पिलावळ ह्याच्यात, त्यांची नावं कधी पुढे यायची? काल तर मी मागणीच केली होती. वाल्मिक कराड जेव्हापासून या सगळ्या प्रकरणात आहे, परळीमध्ये त्याची दहशत चालू झाली, तेव्हापासूनची त्याची सगळी मित्र मंडळी सगळी काय असतील ती बाहेर काढा, शोधा, त्यात कोण कोण आहेत. पोट तिडकीनं सगळी जनता म्हणते हो, अहो ज्यांना लुबाडलंय ना, ज्याच्या घरात चोरी झाली, ज्याच्या घरात काय सगळं घडलंय ना, तोच सांगेल. त्या वाल्मिक कराडचा पोरग पण तसलंच, सुशील कराड. मॅनेजरला जाऊन धमकावतोय, सोनं बळकावतोय, गाड्या मिळवतोय. आज सोलापूर जिल्हा सत्र न्यायालयात त्या मॅनेजरची पत्नी बिचारी त्या ठिकाणी ती केस लढतीये. मग इथं बाप नंबरी बेटा दस नंबरी अशी म्हणायची वेळ आली. किती जणांचे कुठे लागे बांधेत, काय काय कशाचा ताळमेळ कशाला नाही. एक प्रकरण काय बाहेर आलं, सगळी प्रकरणं बाहेर निघायला लागली. पण इथं पण दबावाची भाषा, इथं पण राजकीय वरदहस्ताची भाषा. कुठेतरी थांबलं पाहिजे ना हे. किती लोकांपर्यंत हा वाल्मिक कराड पोचला, किती जणांना यांनी त्रास दिला, काढा ना सगळं. हो, पोलिसांना हे सगळं करणं सहज शक्य आहे. पोलिसांचे पण हात बांधले जात आहेत का? त्यांच्यावर कोणाचा दबाव आहे का? तसं असेल तर पोलिसांनी पुढे यावं ना. आता किती लपून राहणार? अख्ख्या बीड जिल्ह्याची चर्चा महाराष्ट्रात, अख्ख्या बीड जिल्ह्याची चर्चा देशात. काय गुणगण गातात का सगळे आपलं? सरकारने या गोष्टीवर विचार करायला पाहिजे. फक्त वाल्मिक कराड असं जे बोंबलतोय ना, त्याच्या पलीकडे सुद्धा काहीतरी आहे, ते पण शोधायला पाहिजे. अहो, सगळे आमदार खासदार बोलतायत, पुराव्यानिशी बोलतायत, समोर मांडण्याचा प्रयत्न करतायत, उघड भाषणातनं बोलतायत, जन आक्रोश मोर्चा घेऊन बोलतायत, पण एक सुद्धा त्या वाल्मिक कराडच्या पुढे घुसत नाही, एक सुद्धा त्या वाल्मिक कराडच्या पुढे जात नाही. आता गावकऱ्यांचाच पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू झालंय. धनंजय देशमुख कुठे आहेत पत्ताच नाहीये. गावकऱ्यांचं पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू. गावकऱ्यांनी आता पाण्याची टाकी सुद्धा सोडलेली नाही, आंदोलन सुरू केलंय. अरे बघा, आमच्याकडे सगळ्या कशासाठी चाललंय? टाइमपास आहे का? अहो, सरकारचं लक्ष वेधण्यासाठी चाललंय ना. बघावं सरकारने आमच्याकडे की आमची परिस्थिती काय झाली आज. त्या घरातल्यांना जेवण तरी कुठे लागत असेल का? जसा दिवस उजेडत असेल ना, तसा तो दिवस खायला उठत असेल त्यांना, की आता काय करायचं, कसं जगायचं, अशी परिस्थिती आहे आज. त्या धनंजय देशमुखांनी काही स्वतःचं बरं वाईट करून घेतलं तर काय राहिलं त्या घरात? आधीच एक तर उघड्यावर पडले ते कुटुंब. जेवढं सगळं मंत्रिमंडळ आहे हे प्रत्येक जण सरकारला जनतेला बांधलेलं आहेत ना, जनतेला बांधलेलं नाही सरकार. किती मंत्री गेले हो, किती मंत्री गेले संतोष देशमुखांच्या घरी जाऊन सांत्वन करायला? का जात नाही? का नाही धीर देत त्यांना? का नाही ताकद देत, हिंमत देत दाखवत त्यांना आम्ही आहोत तुमच्या पाठीशी म्हणून? काय झालं की आपल्या जनतेने रस्त्यावर उतरायचं, जनतेनेच जनतेसाठी भांडायचं, जनतेने जनतेचा न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करायचा. मग यांनी काय करायचं? आता हा जो आवाज उठलाय ना, आवाज बंद होत नाही. जनतेचा आवाज नाही बंद होऊ शकत. जनतेचा आवाज जेव्हा उठतो ना, तेव्हा भले भले वाजतात, लक्षात ठेवा. आता सगळ्यांची एकच इच्छा आहे, काही होऊ देत,
पण संतोष देशमुख प्रकरणात न्याय मिळालाच पाहिजे. त्यांच्या मारेकऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हायलाच पाहिजे. कोणी काय आरोपी असे ना, मग हाय लेवल असतो नाहीतर लो लेवल असो, सगळ्यांची गुन्हेगारांची लेवल एकच असते आणि त्याची जागा एकच ठरलेली असते, कोठडी. ह्याच्या पुढे काय नाही. मराठा आंदोलक मनोज जरांगे आता मस्साजोगमध्ये दाखल झालेले आहेत. आत्ताची जस्ट लेटेस्ट बातमी आहे. बजरंग सोनवणे येऊन गेले, आनंदराज आंबेडकरांनी त्या ठिकाणी तळ ठोकलेला आहे आणि आता मराठा आंदोलक मनोज जरांगे देखील मस्साजोगला पोहोचलेले आहेत. धनंजय देशमुख यांची विचारपूस करण्यासाठी, त्यांच्या कुटुंबियांची चौकशी करण्यासाठी. आणखी जेव्हा काल कळलं की आता धनंजय देशमुख टॉवरवर चढून स्वतःला संपवणार आहेत, अहो पायाखालची जमीन सरकली असेल सगळ्यांची. काय करावं काय नाही, उद्या काय बरं वाईट झालं तर करायचं काय? कोण आहे वाली आपल्याला? अहो जनतेला वाली कोण? जनताच दुसरं आहे कोण? कोण आहे आपलं? सांगा ना मला. आपलं सरकार नुसतं म्हटलं गेलं. आपलं सरकार आहे असं आपलेपणा दाखवा ना काहीतरी. घ्या ना सगळे मंत्री एकत्र येऊन बैठक एक. का नाही त्याच्यावर लावतायत मकोका? का नाही 302 त्याला घेतायत? का नाही त्याच्या पलीकडे कोण अजून इनव्हिजिबल जे काही ऍक्युज पर्सन आहेत त्यांना शोधण्याचा प्रयत्न होत? फक्त बातम्या झाल्यात, बातम्या. माणसं मेल्याच्या बातम्या जिथं होतात ना, तिथं न्यायाची अपेक्षा करताच येत नाही. बातम्यांच्या पलीकडं काय दडलंय ते शोधून तपासून न्याय देणं ही खरी व्यवस्था सरकारकडे असली पाहिजे. दिवस रात्र पत्रकार ह्या सगळ्या प्रत्येक प्रसार माध्यमांचा प्रत्येक पत्रकार दिवस रात्र या सगळ्या केसमध्ये लक्ष घालून जास्तीत जास्त माहिती सरकारकडे देण्याचा, समोर आणण्याचा प्रयत्न करतोय. पण तुम्ही पत्रकारांना सुद्धा गिनतीत धरत नाही, त्यांना सुद्धा बाजूला करताय तुम्ही. हो, त्या छत्तीसगडमध्ये तर अशाच एका पत्रकाराला हाल करून मारला, नुसता मारला नाही, सेप्टिक टँक मध्ये टाकून दिला. मुकेश चंद्राकर. काय गुन्हा होता त्याचा माहितीये? एका रस्ते कामात एका कंत्राटदाराचा भ्रष्टाचार उघडकीस आणला म्हणून, आणि तो कंत्राटदार कुठल्या तरी राजकीय पक्षाशी संबंधित. आपल्याला काय द्यायची घेणं नाही, पण राजकीय वरदहस्त असलेल्या ह्या कंत्राटदार आणि खंडणी बहादरांचं एवढं फावलं, एवढा माज आला यांना की माणसं अक्षरशः किडा मुंगीसारखी मारतात. हे त्याचे लिव्हरचे 4 तुकडे, मान तोडली, हृदय फाडलं. इतकी वाईट परिस्थिती त्या मुकेश चंद्राकरची केली. निर्भीड पत्रकार. काय झालं आज त्याचं? इकडे आमचे संतोष देशमुख सेवाभावी वृत्तीचे सरपंच, त्यांचा खून केला आणि तिकडे निर्भीड पत्रकाराचा मुर्दा पाडला. ही सगळी आत्ताची यंत्रणा. कोणी आवाज उठवायचा? उद्या कोण समाजसेवक म्हणून पुढे येणार? उद्या कोण निर्भीड पत्रकार म्हणून पत्रकारितेत येणार? 1-2 जीव गेले, वर्ष झालं की हार घालायचं, त्यांच्या नावानं पुरस्कार, त्यांच्या नावानं आणखी काहीतरी एखादी योजना, संपलं. काय नाही वाट्याला कोणाच्या. समाजसेवक आणि पत्रकार जे निर्भीड म्हणून काम करतात, सेवाभावी वृत्तीने जे समाजसेवक काम करतात, त्यांचा अंत असाच होतो, असाच झालेला आहे. या यंत्रणेने असाच अंत केलाय त्यांचा. ज्यानी समाजातल्या विघातक वाईट प्रवृत्ती विरुद्ध आवाज उठवला ना, त्याला संपवण्याचा पहिला विडा या गुंडपुंडांनी घेतला. आठवा नरेंद्र दाभोळकरांचं काय झालं? काय परिस्थिती आहे? विवेक शून्य आणि सत्सक विवेक बुद्धिहीन अशी परिस्थिती झाली. काय गाड्या, काय चैनी गाड्यात आणि चैन मारत बोंबलत फिरतात ही सगळी. हे गुंडपुंड काल परवाचे. का? राजकीय वरदहस्त. आम्हाला कुणाची भीती? राख करून टाकली त्या परळीची. फुंकर मारली तरी त्यातनं काय काय गुन्हे बाहेर पडतील अशी परिस्थिती आज. राखेच्या प्रत्येक कणाकणात रक्ताचा कण मिसळलाय परळीच्या, अशी म्हणायची वेळ आली आज. कुणाचं ना कुणाचं तरी रक्त त्या राखेत सांडलेलं आहे. कशासाठी हे सगळं? आणि काय मिळालं याच्यातून तुम्हाला?
इतकी वाईट परिस्थिती ना कधी म्हणजे महाराष्ट्रात तर कधी आपण बघितली नव्हती, आणि या बीड जिल्ह्याच्या माध्यमातून ती आपल्याला पाहायला मिळते. धनंजय देशमुख यांनी आता पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू केलेलं आहे. सापडले धनंजय देशमुख. वैतागले, कंटाळले ह्या सगळ्या व्यवस्थेला. मनोज जरांगे यांचा धनंजय देशमुखांशी संवाद देखील काही वेळापूर्वी झालेला आहे. पाण्याच्या टाक्यावरून खाली उतरा असं आवाहन आता मनोज जरांगेंनी केलेलं आहे. नशीब आपलं मोबाईल टॉवरवर धनंजय देशमुख नाही चढले. आता कुठे ना कुठेतरी या यंत्रणेला चाप लावायला पाहिजे. पोलीस प्रशासन यांनी हातात हात घालून काम करायला पाहिजे. जनतेला न्याय कसा मिळेल यासाठी प्रयत्न करायला पाहिजेत. किती दिवस चालणार हे सगळं? सर्वसामान्य माणसानं जीव मुठीत धरून जागायचं. गावाच्या गाव माणसं सोडू लागले, घरच्या घर कुलूप लावून निघून जाऊ लागले. आज हा बीड जिल्ह्यात सगळा जो काही गुंड रोग झालाय ना, तो उद्या दुसऱ्या जिल्ह्यात फोपावायला वेळ नाही लागायचा. तेव्हा काय करणार आपण? पुण्याची पण काय वाईट परिस्थिती नाहीये, मी चांगली परिस्थिती नाहीये. पुण्यावर पण मी एक दिवशी लाईव्ह येणार आहे. पुण्यात काय घडतंय ना हे सगळ्या जनतेसमोर मांडणार आहे. पुणे तिथं काय उणं म्हणतात ते खरंच आहे. सगळीकडे पोखरले अक्षरशः. कुणाची कुणाला तमा राहिली नाही. आया बहिणी सुरक्षित नाहीत. गुंडापुंडांची दहशत माजलेली आहे. हाती शस्त्र घेऊन कुणावरही धावत सुटतात, कुणाचाही मुर्दा पाडतात, कुणालाही मारतात. कुणाला सोयर सुतक राहिलेलं नाही. या बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक घटनेवर सरकारनं आता विचार करायला हवा. प्रत्येक आरोपीला कोणत्याही परिस्थितीमध्ये अजिबात सोडता कामा नये यासाठी कडक पावलं उचलायला पाहिजे. धनंजय देशमुख रडताय, तो आता त्यांना अश्रू अनावर झाले अशी परिस्थिती आता. की आम्ही काय कुणाचं बिघडवलं होतं, असं आम्ही काय केलं की आज आमच्यावर अन्याय होतोय, आणि तो अन्याय आम्हाला दिवसेंदिवस सहन करावा लागतोय. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन 5-6 दिवस झाले. मुख्यमंत्र्यांनी आश्वासन पण दिलं, मान्य आहे. पण आता वेळ आली आहे ते आश्वासन पाळण्याची. आपण कुणाला वाचवतोय, कुणाला सोडवतोय, कुणावर मेहरबानी आहे, या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा. जो गुन्हेगार दिसतोय तो शिक्षेस पात्र आहे. बस एवढंच समोर ठेवलं पाहिजे. हेच ध्येय असलं पाहिजे आणि हेच अंतिम सत्य आहे. जोपर्यंत या सरकारला हे होत नाही क्लिअर की जनतेच्या माध्यमातून जो आता आक्रोश समोर येतोय, जो आवाज उठवला जातोय, आता कुठंतरी जनतेला हाक द्यायला पाहिजे. जनतेच्या हाकेला प्रतिसाद द्यायला पाहिजे. त्यांनी घातलेली साध आहे त्याला हाक द्यायला पाहिजे. रोज नवनवीन कारनामे या वाल्मिक कराडचे. रोज काय झाले की नवीन येतच. पान बातम्या वृत्तपत्रांमध्ये आणि अर्धा तास त्या टेलिव्हिजनवर आम्ही फक्त या वाल्मिक कराडचं वाल्मिक पुराण सगळ्यात बसायचं. काय दिवे लावले त्यांनी, पण दुसऱ्यांच्या घरातले दिवे विझवले एवढं नक्की. लाडक्या बहीण योजनेचा परडीचा अध्यक्ष इकडे लाडक्या बहिणींच्या कपाळाची कुंकू पुसतो, आणि इकडे लाडक्या बहिणी योजनेचा अध्यक्ष. आणि शिफारस कुणाची? अरे कुठल्या माणसासाठी काय चाललंय हे सगळं? एकेकाळचा घडघडी आज कोट्यवधींची संपत्ती. या कड्या सगळ्या हे नेक्सस तोडलं पाहिजे. त्याशिवाय जे सगळे बिळात लपलेत ना ते आता बाहेर येणार नाहीत. मुसक्या आवडल्यात ना, नाक दाबामध्ये तोंड उघडतंय. जेवढ्यांना आत घेतले त्या सगळ्यांना समोरासमोर बसून, अर्थात पोलीस त्यांचं सगळं काम करत असेल हो, पण सर्वसामान्य जनतेला पोलीस काय करतायत हेच काय कळत नाही. आम्हाला बघतं एवढंच कळतं, पोलीस कोठडी संपली, गाडीत बसवला, कोर्टात हजर, कोठडी वाढली, गाडीत बसवला, कोठडीत हजर. याच्या पलीकडे काही नाही. अरे पण काय चाललंय, काय तपास आलाय, कुठपर्यंत चाललंय, तो कृष्णा आंधळे कुठं आहे, त्याचा ट्रेस लागतोय का, तो सापडतोय का, त्याच्याबद्दल कोण काय बोलत नाही. सगळेजण आवाज उठवतायत. मनोज जरांगेंनी आता म्हटलेलं आहे
आता सरकारवरचा विश्वास उडाला. धनंजय देशमुखांच्या जीवाला धोका नाही, त्यांचा जीव जाऊ देणार नाही. काय वाटेल ते होऊ देत, सारी जनता त्यांच्या माग आहे. अहो तिथे जाऊन धीर द्यावा लागतोय हो. कोण गेलं सरकारमधलं धनंजय देशमुखांना धीर द्यायला? आता काल त्यांनी इशारा दिल्यानंतर कोणी फोन केला का त्यांना? असं काही करू नका, तुमच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत म्हणून. नसतं घडलं हे पाण्याच्या टाकीवरचं आंदोलन. पण नाही. अहो दिवस रात्र रडून रडून ज्यांच्या डोळ्यातनं फक्त अश्रूच वाहत आहेत, ज्या भावानं त्यांना इतकं प्रेम दिलं असेल, आज तोच भाऊ आपल्या समोर नाही. का नाही प्रकृती खालवणार हो धनंजय देशमुखांची? कशासाठी हे सगळं चाललंय? कुणाला वेटीस? म्हणजे सरकार नेमकं कुणासाठी आहे? अहो ज्यांनी पाप केली त्यांना त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे, पण जे निष्पाप आहेत त्यांचे बळी तर घेतले जात आहेत. पण त्या निष्पापांच्या वर अवलंबून असलेल्या माणसांना देखील बळी चढवलं जात आहे. सर्वसामान्य जनतेला न्याय हवाय, आणि हा न्याय तेव्हाच मिळू शकतो जेव्हा सरकार प्रामाणिकपणे आपलं काम करण्याचा प्रयत्न करेल. ते काम कधी करणार सरकार? कधीतरी जनतेला असं वाटू द्या की हे आमचं सरकार आहे, आमच्यामुळं आज आम्ही ही ताकद आम्हाला जी मिळाली ती फक्त सरकारकडून आम्हाला मिळू शकते. आम्ही घाबरत नाही, काय होईल ते होईल, सरकार आमच्या मागे आहे. अहो कुठेतरी ताकद मिळू द्या ना. पण ती हिंमतच कुठं पोचत नाही. कुठपर्यंत हे चालणार सगळं? आणि कशासाठी? या वाल्मिकरांना काय उद्योगधंदे केले, कशी माया कमवली, किती लोकांना मारलंय, किती जणांवर खोट्या केसेस दाखल केल्या, याची सगळी जंत्री सगळ्या मंत्र्यांनी, सगळ्या आमदार खासदारांनी आपल्या भाषणातनं मांडली. म्हणत हवं तर पुरावे द्यायला तयार आहे असं म्हणताय ते सगळे. तरी सुद्धा सरकार त्याकडे लक्ष घालत नाही. पीक विम्याचा घोटाळा सूर्यदासांनी मांडला होता विधिमंडळामध्ये, त्याचं काय झालं पुढे? 2-4 दिवस झाले हे ऊस तोडणी यंत्र मशीन मालकांना जो काही त्रास झाला होता तो 2018 पासूनचा प्रकार आहे हा. तेव्हापासूनच चालू आहे प्रकरण, अजून त्यांचे पैसे परत मिळालेले नाहीयेत. त्या प्रकरणाचं काय झालं? अहो कितीतरी तक्रारी आहेत. याच्या आधी सुद्धा खून पडलेत. बापू आंधळे काय झालं? संगीत दिगोळे काय झालं? अहो लोकांनी फक्त काय नावच मोजत बसायची का? आज हा गेला, उद्या तो गेला, परवा तो गेला, आणि यांनी काय करायची? मजा मारत बसायची. मग यांना वाटेल त्यांनीच जगायचं, यांना नाही वाटलं याला मरण्याचं आहे, मरायचं, याला मारून टाकायचा अधिकार यांच्या हातात आहे का? कुणी मारावं कुणी जगावं हे ठरवणार का? यांनी ठरवायचं का? आता वाल्मिकरांनी ठेका घातला का कुणी जगायचं आणि कुणी मारायचं ते? एकतर एवढे दिवस मोकाट, आणि परत आला रुबाबात, आणि अजूनही त्याच्यावर मकोका नाही. अजूनही 302च्या गुन्ह्यात तो ट्रेस आउटच होत नाही. एवढे दिवस तपास करून काय? म्हणजे वाल्मिक करार 14 दिवस जात होता ना, आता 14 दिवसात तो 302 मध्ये जाईल इथपर्यंत काहीच घडलं नाही का? का त्याचा याच्याशी काहीच संबंध नाही? दुधल्या तांदळासारखा वाल्मिक करार असं म्हणायचं का? वाल्मिक कराराने याच्यात काहीच केलेलं नाही आहे असं म्हणायचंय? येडी आहे का जनता सगळी? हे सगळे त्याच्या विरोधात बोंबलतायत, बोलतायत. अहो कुठं ना कुठेतरी घागर भरते पापाची. आता एक एक खडा त्यातला बाहेर पडतोय. तर बघा ना तो किती मोठा आहे, किती छोटा आहे, कुणाला त्याचा त्रास झालाय, सगळं काढा ना बाहेर. प्रत्येक माणूस आज हाच विचार करतोय की अरे झालंय काय? सरकारला जाग कधी येणार? 10 आरोपी, त्यातले फक्त 9 सापडले, एक कुठं आहे? अजून आरोपींचंच वर्तुळ सर्कल तयार झालेलं नाही पूर्ण. 34 दिवस झाले कृष्णा आंधळे बोंबलत फिरतोय.
त्याच्याबद्दल तो कोणीच काय बोलत नाही. कुठं तपास चालू आहे, कुठं पथकं पाठवली, त्याचं लोकेशन काय, काही माहित नाही. मस्साजोग मधली आता परिस्थिती फार वाईट आहे. एकतर पाण्याच्या टाकीवर धनंजय देशमुख चढलेत आणि पोलिसांना त्यांनी इशाराच दिला, जर पोलीस टाकीवर आले तर मी खाली उडी मारणार. एक तर आधीच प्रकृती बिघडलेली आहे, रडून रडून जाम झालेत ते. अख्खं गाव खाली आहे, वाट पाहतंय, न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. का लक्ष वेधावं लागतं सरकारचं लक्ष का प्रत्येक वेळी जनतेला वेधावं लागतं? का सरकारला वेदना कळत नाहीत आमच्या? एवढं निर्दयी आणि कठोर सरकार कधी काय बनू शकतो? अहो, तुम्हालाही भावना आहेत, तुम्हालाही संवेदना आहेत. संवेदनशील सरकार म्हणून आम्ही तुमच्याकडे पाहतो. द्या ना एक इशारा आणि करा ना सगळे हे एका फटक्यात सरळ. सगळ्या सुतासारखं सरळ करता येतो. आपण नेहमी म्हणतो ना, महाराष्ट्राचे पोलीस म्हणजे मुका असेल तरी बोलायला लागेल, एवढा जरब आणि एवढा दरार आणि एवढा धाक आहे. काय यांची तोंड उघडत नाहीत? मग काय यांच्या तोंडातनं या सगळ्या गुन्ह्यांची कबुली होत नाही? का अजून त्यात विष्णू चाटेचा मोबाईल सापडत नाही? कुठं गेला आठवत नाही म्हणतोय तो. अजून कोण आहेत? सगळी पाळमुळं शोधून काढली पाहिजेत. ते राखेचं तळं म्हणजे काय झालंय ना, तिथं काय नेमकं चालतं ना, त्याच्यावर आता एक वेगळीच मालिकाच लावावी लागेल की असा प्रकार आहे. नावाला टिप्पर ना अप्पर ना डिप्पर अशी परिस्थिती आहे. कुणालाही उडवून जातात. कालच सरपंचाचा मृत्यू झालाय, आपण बघितलंय सगळ्यांनी. ही अशी जर परिस्थिती या ठिकाणी असेल तर सर्वसामान्य माणसांनी कसं जगायचं हा प्रश्नच पडतोय आता. म्हणून या मायबाप सरकारला एकच विनंती आहे, काही होऊ देत, हे प्रकरण धसास लावा, लवकरात लवकर तडीस न्या. या प्रत्येक आरोपीला कठोरात कठोर शिक्षा करा आणि या आरोपींच्याही पलीकडे कुणी आरोपी असतील तर हायगय करू नका, आत टाका. धनंजय देशमुखांना आज पाण्याच्या टाकीवर चढावं लागलं. ते गायब झाले म्हणजे तेच मोबाईल टॉवरच्या आजूबाजूला अवतीभोवती लोक जमल्यावर धनंजय देशमुखांनी पाण्याची टाकी गाठली. आता तर त्यांनी इशाराच दिलाय पोलिसांना, वरती चढला तर मी खाली उडी टाकीन. अहो, म्हटलं तर सरकार काही करू शकते, एवढी ताकद सर, एवढं पॉवर सरकार आहे. ते तपासातच विश्वासात, तपासामध्ये तपास प्रकारातच आम्हाला किंवा तपास प्रकरणात आम्हाला विश्वासात घेतलं जात नाही तर न्याय कुणाकडे मागायचा? कुठपर्यंत आलाय तपास? काय झालंय? कसा मारला माझ्या भावाला? काय नेमकं केलं त्यांनी? कुणी मारला? कसा मारला? या सगळ्या प्रश्नांची उत्तर नको का मिळायला? हो, न्यायदानाचं काम सरकारनं करायचंय. जनतेला विश्वासात घेऊन जनतेला संरक्षण पुरवण्याचं काम सरकारचं आहे. अहो, ते अजून त्याला संतोष देशमुखांना कसा मारला हे आठवलं ना, जसं सुरेश धसानी सांगितलं होतं विधिमंडळामध्ये, ऐकावंसं वाटत नाही, अंगावर काटा येतो. एवढी निर्घुण आणि एवढी निर्दयी हत्या, माणूस माणसाला इतक्या वाईट पद्धतीने मारू शकतो? जीव जात नाही म्हणून छाताडावर उड्या मारता गुडघ्यात धरून. काय हा अमानुष्य, काय अमानुष प्रकार आहे सगळा. अहो, दानवी वृत्ती सुद्धा लाजवलो. एवढा राग कुठून आला? कशासाठी? पैशाचा? अहो, सगळं इथं राहतं, काय राहत नाही? एवढा पैसा आहे तुमच्याकडे तरी अजून कशाला पाहिजे तुम्हाला हा पैसा? कुठे जाणार ही माया घेऊन आज? अहो, त्या पैशापायी तुम्ही किती जणांचे जीव घालवलेत,
किती जणांना संपवलं तुम्ही, किती जणांची घरं उघड्यावर आणलीत तुम्ही, याचा विचार करा. आता वाल्मिक कराड आणि त्याची जी काही चिलटी पिलटीची सगळी आहेत ना पिलावळ, यांना तर कोणालाच सोडू नका. पण याच्या पलीकडे जरी कोणी असेल ना तरी त्याला आत टाका, आत घ्या आणि दाखवून द्या की सरकार कोणालाच घाबरत नाही, सरकारवर कोणाचा दबाव नाही. सगळे यंत्रणेला कीड लावून टाकली, पोलीस यंत्रणेला कीड लावली, प्रशासन यंत्रणेला कीड लावली, काही ठेवलं नाही. आपलीच माणसं नेमायची, आपलीच माणसं पेरायची आणि आपल्याच माणसांकडून सगळे उद्योगधंदे करून घ्यायचे. ही कुठली पद्धत आहे? काय एक एक आरोप झालेत. मनोज जरांगेंनी तर, मनोज जरांगे पहिल्यापासून या प्रकरणाला कायम संतोष देशमुख यांच्या कुटुंबियाला न्याय मिळाला पाहिजे म्हणून ओरडतायत, घसा फोडतायत. ते स्पष्टपणे सांगतायत. त्यांनी तर आता इशाराच दिलाय मस्साजोगला जाऊन, जर संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना काही बरं वाईट झालं तर धनंजय मुंडे यांच्या टोळीचं जिणं मुश्किल करेन, असा मनोज जरांगे पाटील यांनी इशारा दिला. अहो कसली दहशत आहे, कुणाला वाचवतोय आपण, कशासाठी? अहो का नाही उघडपणे नावं घेतली जात त्यांची? का अजून लोक घाबरतात? एवढे लोक सांगतायत याच्या मागे आहे कोणतरी आहे. सुरेश दत्त पहिल्यापासून आकाचा आका करतायत. शेवटी वैतागून नावं घेतली. धनंजय मुंडे यांचं नाव कितीतरी वेळा कितीतरी जणांनी घेतलं, पण अजूनही चौकशीत नाव नाही म्हणून कसा तपास करायचा, कसं चौकशीला बोलवायचं, ही उत्तर आहे त्यांची. अजूनही माझा या प्रकरणाशी संबंध नाही म्हणून मी राजीनामा देऊ शकत नाही, ही उत्तर आहे त्यांची. अहो तुम्ही स्वतःला वाचवण्यासाठी इतरांचे जीव घेता का? वाल्मिक कराडशी माझं नातं आहे, संबंध आहे, आणि वाल्मिक कराडला खंडणीच्या गुन्ह्यात, वाल्मिक कराड फसवणुकीच्या गुन्ह्यात, वाल्मिक कराड खुनाच्या गुन्ह्यात, वाल्मिक कराड खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात, मी आधीच म्हणतोय याच्या आधी सुद्धा त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. मग तेव्हाही तुझ्या संबंधित होता ना, तुमच्या संबंधित होता ना तो, मग तेव्हा काय दिसला नाही का तो, त्यांनी काय गुन्हे केले ते? मग त्या गुन्ह्यांवर पांघर कुणी घातली? का वाचवत त्याला प्रत्येक वेळी? त्याला वाचवण्यामागे उद्देश काय आहे? वाल्मिक कराडला सेफ ठेवण्यात उद्देश काय? शेतकरी बोंबलतायत, सोनं घाण ठेवलं, बायकोच्या अंगावरचं सोनं मोडलं, व्याजाने पैसे काढले आणि पोत्यात भरून भरून पैसे त्या वाल्मिक कराडला त्या घशात घातले, त्या सर्किट हाऊसला. कशासाठी? त्या हार्वेस्टिंग मशीनच्या अनुदानासाठी. 8 लाख दिले, 36 लाख अनुदान मिळेल म्हणून. काय मिळालं? हातात मोकळं पोतं हलवत आले, बाकी काय मिळालं नाही, काही मिळालं नाही. 2018 पासून आज 2025 7 वर्ष झाली, शेतकरी बोंबलतायत. इशारा दिला आता तर त्यांनी, पैसे नाही मिळाले तर आत्मदहनच करू म्हणून. आणि स्पष्ट म्हटलंय, सगळ्या बड्या मंत्र्यांना माहितीये हे सगळं प्रकरण, पण कोण त्याच्यावर चकार बोलायला तयार नाही. प्रत्येकाचं एकच मत आहे, काही होऊ देत, आमची भूमिका हीच आहे, आम्हाला आता फक्त एवढंच पाहिजे. अहो धनंजय देशमुख पाण्याच्या टाकीवर चढलाय, आंदोलन करतायत त्यांची उद्विग्नता, ते आक्रमक झालेत, कुटुंब धायमुखलून रडतंय त्यांचं, गावकरी जमा झालेत, ग्रामस्थ जमा झालेत. हे कशासाठी सगळं? आम्हाला न्याय मिळेल सरकारकडून या अपेक्षा करीत आहे ना. आता हा न्याय द्यायचा आहे सरकारनं, पण त्याच सरकारमध्ये जर अन्याय करणारी माणसं बसली असतील तर न्याय कसा मिळायचा?
म्हणून तर कधीपासून मागणी होतीये की राजीनामा द्या, पण ते काय राजीनामा देत नाहीत आणि हे काय राजीनामा घेत नाहीत. अशानं जनतेचा सरकारवरचा विश्वास उडत चाललाय आणि हे होता कामा नये. बीडमध्ये पुन्हा एकदा कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित नांदवायची असेल, बीडमध्ये पुन्हा एकदा सगळे जण व्यवस्थितरित्या गुण्यागोविंदाने नांदायचे असतील, तर कुठंतरी ही जी कीड लागलेली आहे ना गुन्हेगारीची, भ्रष्टाचाराची, गुंडगिरीची, या सगळ्या किडी या सगळ्यांच्या नांग्या ठेचल्या पाहिजेत, तरच बीडच्या जनतेला न्याय मिळेल. याच्यापुढे दुसरं काहीच होणार नाही. आता त्या मस्साजोगमध्ये धनंजय देशमुख टाकीवर आहेत आणि पोलीस खाली आहेत. काय इशारा दिलाय त्यांनी, जर पोलीस वर चढले तर मी उडी टाकणार. आता सरकारने या सगळ्या प्रकरणात लक्ष घालावं, पोलीस यंत्रणेने लक्ष घालावं, त्यांना न्याय मिळेल, तपासात विश्वासात घेतलं जाईल, वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात येईल, 302च्या आत त्याला घेण्यात येईल, या सगळ्या गोष्टींचं आश्वासन द्यावं आणि संतोष देशमुख कुटुंबियांना संरक्षण द्यावं, एवढीच काय ती मागणी जनतेकडून होतीये. आता जनतेला न्याय द्यायचा आहे, हे सरकारनं ठरवायचंय. जनता आपली आहे, जनता आपल्या आश्रयाखाली आहे, आपण जनतेला न्याय देणं हे प्रथम काम आपलं आहे. माझी विनंती आहे मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्री, की कृपया या सगळ्या प्रकरणात आता लक्ष घाला. देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार यांना हात जोडून विनंती आहे महाराष्ट्राच्या वतीनं की संतोष देशमुख प्रकरणात लक्ष घाला. त्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडू नका, त्या कुटुंबाचा न्याय देण्याचा प्रयत्न करा. यातला कोणताही गुन्हेगार असो त्याला सोडू नका, त्याला कठोरात कठोर शिक्षा करण्याचा प्रयत्न करा. पण संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करा. बस एवढीच इच्छा आहे. म्हणून तर मी या कार्यक्रमाचं हेडिंगच ठेवलं, हाच तो मोबाईल टॉवर. आता वाल्मिक कराडला मकोका लावून दाखवा पावर. सरकारने ही पावर दाखवावी आणि जनतेमुळे सरकार आहे, आम्ही जनतेचे सेवक आहोत, याची ओळख पुन्हा एकदा जनतेच्या मनात निर्माण करावी. एवढंच बोलतो आणि थांबतो. परत भेटूयात लवकरच. या प्रकरणाचे सगळे अपडेट्स तुम्हाला टॉप न्यूज मराठीवर नक्कीच पाहायला मिळतील. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बात.